तर अशा पद्धतीने आपला पुलाव तयार आहे. रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो. हे कडधान्य 3-4 प्रकारचे आपण याचा पुलाव बनवणार आहोत, तांदूळचा आणि या कडधान्यांचा. तर आपण हे कडधान्य, हे तूर आहे, अख्खी तूर आहे. तिला मी रात्री पाण्यात टाकली होती आणि मग सकाळी काढून घेतलेली पाण्यातून अख्खी तूर. नंतर या अख्खे मठ आहेत आपले. तर हिला हे पण तसंच सगळ्यांना मी एकत्र म्हणजे असं वेगवेगळं पाण्यात टाकून ठेवलेलं होतं. वाटाणे आहेत, नंतर हे मूग आहेत, अख्खे मूग. तर ते कडक असतात, मार्केटमध्ये किंवा आपल्या किराणा दुकानावर भेटतात ते. तर असे मूग, तूर ते पाण्यात टाकून भिजवून टाकलेले आहेत मी. त्याच्या हे टाकून आपण पुलाव किंवा खिचडी बनवणार आहेत. तर आता मी आज यांना पाण्यात याच्यात फडक्यात बांधून ठेवणार आहे यांना, म्हणजे यांना कोंब येऊन जातील किंवा पुलाव बनवू. तर यांना मी एकत्र फडक्यात बांधून देणार आहे, सगळं मिक्स करून असं. नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज स्प्राउटेड कडधान्यांचा पुलाव बनवणार आहे तांदूळ टाकून. अशा पद्धतीने मी 2 कप तांदूळ घेतलेले. 10 मिनिटापूर्वी मी पाण्यात टाकले होते, ते पाणी नितरवून घेतलेलं आहे. तर ह्या कपाने घेतलेलं आहे मी, ते मोठा कप आहे. 2 कप तांदूळ आहेत आणि हे प्रत्येक कडधान्य एक एक मूठ घेतलेलं आहे. तूर आहे, वाटाणे, मूग, मठ असं कडधान्य आहे हे. तर यांना मी फडक्यात बांधले होते रात्री. तर असे कोंब आलेले आहेत त्यांना. तर हे खडे मसाले काढले मी थोडे. तर एखाद चमचा, 1-1.5 चमचा धणे आहेत, अर्धा पाऊण चमचा जिरा आहे, नंतर वेलदोडे 2, चक्रफूल 1, स्टार फूल 5-6 मिरे टाकले आणि हे दालचिनीचे 2 तुकडे टाकलेत मी छोटे छोटे. हा मसाला वेलदोडा आहे, त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत आणि वेलदोड्यांना थोडं कट करून दिलेलं आहे. आपल्याला याच्यात 1 कप पाणी टाकून द्यायचं आणि याला उकळवून घ्यायचं ह्या पाण्याला. आणि हे पाणी, उकळलेलं पाणी मधलं हे सगळं काढून फेकून द्यायचं आणि फक्त आपल्याला फ्लेवरसाठी हे उकळलेलं पाणी टाकायचं आहे. तर 5-7 मिनिटं याला आपण गॅसवर उकळू देणार आहे. तर आपण उकळायला ठेवून देऊ ते पाणी. नंतर आता ही तयारी केलेली आहे मी. कांदा कापलाय मोठा एक, अशा पद्धतीने कापलाय. थोडे लसूण सोलले, 10-12 पाकळ्या आहेत, थोडे शेंगदाणे, अर्धा चमचा मसाला घेतलाय आणि 1 टमाटा घेतलाय कापून, 1 हिरवी मिरची, थोडी लाल मिरचीचे तुकडे, थोडी कोथिंबीर, 1 छोटा बटाटा कापलाय, कढीपत्ते घेतले. आता आपण ह्याला फोडणी द्यायला सुरुवात करू. हा मसाला पत्ता आहे, 2-3 हे फोडणीत टाकू आपण. तर 2-3 पळ्या तेल टाकायचं. थोडीशी मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, शेंगदाणे टाकून द्यायचे.
लसूण पण टाकून द्यायची. थोडे खोबऱ्याचे काप ते पण टाकून द्यायचे. मसाला पत्ता टाकून द्यायचे, कढीपत्ता आणि थोडा हिंग टाकून द्यायचा. नंतर कांदे, मिरच्या सगळे एकत्र टाकून द्यायचे. बटाटे पण टाकून द्यायचे. मीठ टाकून द्यायचं याच्यात. टोमॅटो टाकून द्यायचे. कोथिंबीर टाकून द्यायची. आता अर्धा चमचा मसाला आहे. 1 चमचा चटणी टाकून द्यायची. धन्याची पोड इथे टाकून द्यायचं. थोडे पाव चमचा हळद घ्यायची आणि एक थोडंसं पाणी मिक्स करून द्यायचं. चटणी ते टाकून द्यायची. आता हे उकळलेलं पाणी आहे ना मसाल्याचं, गाळून घ्यायचं इकडं. पुन्हा थोडं पाणी टाकून द्यायचं. पुन्हा गाळून घ्यायचं. फ्लेवर सगळा निघून येतो. कपात गाळून घेतलंय मी. कॅमेऱ्याच्या बाहेर येऊन गेलं ते. अशा पद्धतीने तळून घ्यायचे छान. नंतर हे टाकून द्यायचे कडधान्य.
नंतर तांदूळ टाकून द्यायचे. कोथिंबीर सर्व टाकून द्यायची. एक मिनिट परतवून घ्यायचे यांना, मग पाणी टाकायचं. आता हे मसाल्याचं पाणी टाकून द्यायचं गाळलेलं. दोन 2 कप झालं हे. 3 कप झालं. 4 कप झालं. 4.5 कप पाणी टाकलंय मी. लागलं तर आपण नंतर टाकू. मीठ पुरेसं टाकून द्यायचं. एक चमचा साजूक तूप टाकून द्यायचं. ऑप्शनल आहे हे, टाकायचं असेल तर टाकायचं, नाही पण टाकलं चालतं. एवढं पाणी लागून नाही लागून. अर्धा कप आहे हे. 5 कप पाणी टाकलं मी त्याला. झाकण ठेवून द्यायचं. थोडंसं उघडं राहू द्यायचं. मस्त मऊ द्यायची तिला. थोडंसं अधनं-मधनं चाळत राहायचं त्याला. आता 1 मिनिटाची वाफ लागेल त्याला फक्त. होऊन गेलेली ती. 1 मिनिट आपण असं किंचित उघडं ठेवायचं झाकण. अशा पद्धतीने वाफ लावून घ्यायची त्याला 1 मिनिट. झाले मग 10-1 मिनिटात शिजून गेली ती. तर मी आता गॅस बंद करून दिलाय. होऊन गेलेली ती. बघू शकता मैत्रिणींना, आपला कडधान्यांचा पुलाव तयार झालेला आहे. छान टेस्टी पुलाव.
बघू शकता मैत्रिणींनो, इथला सर्व प्रकारचे कडधान्य टाकलेला पुलाव तयार आहे. करून बघा, खूप छान लागतो. मसाल्याचं करायचं असेल मसाल्याचं करा, बिना मसाल्याचं पण केला तरी छान लागतो. अशा पद्धतीने पण छान लागतो. इथे आपला व्हिडिओ समाप्त होतोय. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.